नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? माहीत असणार तर चला आजचा तर मी सकाळचं शूट नाही घेतलेला आहे. तर सकाळी मी मस्त असं मेथीचं पाणी वगैरे पिलेलं होतं. त्यानंतर ना डायरेक्ट आता कलिंगड खायला घेतलेला आहे. तर आज नाश्ता वगैरे काय केला नव्हता मी आणि कलिंगडच मस्त पोट भरून खाल्लेलं. त्यानंतर ना बघू शकता किचनवर किती मोठा पसारा होता. करायची तर काहीच इच्छा नव्हती, पण करावं तर लागणारच आहे, कारण की कोण नाहीच आपल्यापाशी, मग काय करणार आहे नाही का. आणि आपल्यालाच हे कामं करावं लागणार. घरात कितीही पसारा झाला, कितीही त्रास झाला, काही झालं तरी हे आपल्या मागच असतं बरं का. तर आपण आराम वगैरे करायचा विचार केला की लगेच सर्वांना दिसते की बाबा बघा मस्त झोपलेले आहे, काम नाही काय नाही करत. आणि आपल्याला काय त्रास होतोय ना ते फक्त आपल्याला माहीत असतो, दुसऱ्यांना सांगून काहीच उपयोग नसतो बरं का. आणि खरंच त्याच गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. जे आपल्या जवळची व्यक्ती असते आणि तीच आपल्याला समजून नाही घेतली ना, जरा अजून जास्तच म्हणजे वाईट वाटतं. पण आता ठीक आहे, आता सर्वांची वेगवेगळी मानसिकता असते बरं का. आपल्यासारखेच आपण जसं विचार करतो तसे लोक नसतात, त्यामुळे ना जरासं समजून आपणच घ्यावं लागतं आहे, अशी गोष्ट आहे. तर असो मग नंतर मी झोपली, पडली, आराम केला. त्यानंतर म्हणलं खूपच पसारा झाला होता फ्रीजमध्ये. थोडंसं दुर्लक्ष झालं की फ्रीजमध्ये भरपूर असा पसारा होऊन जातो बरं का. आणि मी ना भाज्या आणल्या होत्या ते तसेच ठेवल्या होत्या कॅरी बॅगसोबत. त्यामुळे सर्व काढलं आणि ते मलाच बरं वाटत नव्हतं, चांगलं वाटत नव्हतं नाही का बघायलासुद्धा. आणि फ्रीजमधलं बर्फ एवढा जमा झालेला ना, पूर्ण पाणी पाणी झालेलं. आणि त्यानंतर मग ते फ्रीजमधलं पाणी वगैरे पण व्यवस्थित आता मी क्लीन करून घेत आहे. आणि भाज्या वगैरे आणि बाकी त्या साईडला जे ठेवलेले ना पॅकेट वगैरे, ते पण भरपूर जमा झालेले बिना कामाचे वगैरे, ते सर्व फेकून दिलेले होते मी. आणि भाजी वगैरे पण व्यवस्थित आता ठेवून देणार आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं आता ठेवलेलं आणि छान पण वाटते. तर किचनवर पण एवढा पसारा झालेला, तरी पण मी सकाळी पोरांना वगैरे पाठवून दिलेला. काही पण होऊ दे, त्रास होत होता म्हणजे कसं आहे ना, थोडा मला प्रॉब्लेम वगैरे आला ना, त्रास होतोच बरं का, प्रत्येकाला होतो. पण मग आता काय करणार, आपल्याला काही इलाजच नसतो नाही का. आपण कुणाची अपेक्षा ठेवू शकत नाही. आणि आपण कामं ते तर आपल्याला नाही का आपल्या नशिबी लिहूनच आलेलो आहे, जसं काय आपण कामं वगैरे पण, आणि ते करणं भागच आहे आपल्याला, अशी गोष्ट आहे. तर असो चला. आणि इथं बघू शकता भांडे वगैरे पण क्लीन केलं, किचन एकदम स्वच्छ केलं मी. आणि त्यानंतर आता घर झाडू वगैरे मारून घेत आहे. आणि त्यात ह्यांनी अजून जरा कामं वाढून दिलेले, ते झाडं वगैरे लावलेले ना, त्याची सर्व माती वगैरे घरात झालेली. आणि त्याचबरोबर ना त्यांनी बाकी ह्याच्यामध्ये पण ना ते कबूतर भरपूर येतात, त्यामुळे ते स्पंज पण काय काय लावत बसलेले, त्याच्याने अजून जरा घाण केलेली. मग एक तर मला चिडचिडपणा पण भरपूर होत होता. पण मग आता काय करणार, शांत राहून डोक्यावर बर्फ ठेवला आणि शांतपणे ना आपलं जे काय काम आहे ते करून घेतले मी. जास्त म्हणजे नाही का आपण डोकं लावत बसले ना, उगाच ते भांडणं होण्यापेक्षा म्हणलं शांतीत आपले सर्व कामं वगैरे मी करून घेतलेले होते. तर आता झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे, वरच्यावरी जे जे कचरा आहे तो सर्व काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना घर वगैरे पुसून घेत आहे मी, कारण की ना घर वगैरे घाण असले की आपल्यालासुद्धा फ्रेश वाटत नाही बघा. खूप घरात म्हणजे नाही काय बसूशी पण वाटत नाही घर घाण असले की. त्यामुळे ना आपले कामं आपण केलेच पाहिजे कंटिन्यू, आणि मी करतच असते बरं का. पण आता जरा त्रास होत असला ना मला, मग मी असं खूप आळस येतो नाही का. पण आता काय करणार, आपल्याला करावं तर लागणारच आहे. पण असो चला, आता हे बघा घर वगैरे मी पुसून घेते. आणि व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. आणि आता माझं डाएट पण चालू आहे, ते तुमच्यासोबत मी रोजच्या रोज शेअर पण करतच आहे. तर आज आहे 3रा दिवस डाएटचा. आणि चालू आहे आपला नॉर्मली जसं आहे तसं. काय काय खाते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर सकाळी तर फक्त मेथीचं पाणी पिलेलं, नंतर ना कलिंगड खाल्लेलं. आणि फक्त आता मी काय खाणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच. तोपर्यंत ना फ्रीजमध्ये बर्फ एक तर जमा झालेला, त्याच्यामुळं ना पाणी खूपच जाम म्हणजे भरलेलं पण होतं. आणि मग ते पाणी आपण काढलं नाही ना फ्रीजच्या मागचं, मग ते डायरेक्ट समोरून पाणी निघतं. त्यामुळे म्हणलं पहिला ते पण खाली करून घेऊ. आणि ते पाणी तसंच राहिलं ना, मग त्याच्यावर मच्छर वगैरे बसतात आणि वास पण घाण येतो बरं का. त्यामुळे ना मी लगेच ते भरलं ना पुसून घेत असते. आणि फ्रीज खाली पण सारखं असं नाही का घाण बसलेली असते, तर तीसुद्धा व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे. केलं ना तर व्यवस्थितच कामं करायची, एक जीवावर अजिबात करायचे नाही. तर आता इथं बघू शकता घर पण मी आता व्यवस्थित असं पुसून घेणार आहे. इतका कंटाळा आलेला ना, पण करते आपलं जसं चाललंय तसं. आणि पोरं पण स्कूलला गेलेले म्हणून करून घेत आहे पटकन, कारण की ते आले ना मग काय होतच नाही, मग त्यांची मध्ये चालू असतं पोरांच्या पण.
त्यामुळे पटकन असं करून घेत आहे. आणि स्वयंपाक तरी आज काय नाही, साधा सिंपलच केलेला. दुपारी तुम्हाला मेनू दाखवायचाच राहिलेला, कारण की ना खूप मला ना स्वतः म्हणजे आरामच करत होती मी आज जास्त करून. आणि कामं वगैरे झाले ना, मग मी नंतर झोपलेलीच होती. मग स्वयंपाक काय शिमला मिर्च वगैरेच केलेली मी, साधी सिंपल, जास्त काय केलं नव्हतं. आणि तेच दुपारी थोडंसं जेवले होते मी, जास्त जेवले पण नाही आज. 12-12:30ला मी जेवलेली, कारण की नाश्ता फक्त आज मी कलिंगड खाल्लेलं त्यामुळे. आणि त्यानंतर मी आज मस्त काय काय बनवलेलं तेही तुम्हाला, म्हणजे दुपारी मी माझ्यासाठी फक्त एक बेसनचा चिला बनवलेला आणि बाकी घरात थोडंफार जे पण भाजी वगैरे असेल ते मी खाल्लेली होती. मी घरात जे असतं ना तेच खात असते बरं का. प्रयत्न करत आहे मी. चॅलेंज का घेतला माहिती का, त्या चॅलेंजच्या बहाण्याने माणूस निदान म्हणजे नाही का, असं काय नसलं की माणूस काहीच करत नाही, पण मग चॅलेंज वगैरे असले की त्या नादाने नाही का आपलं काहीतरी आहे, आपण काहीतरी करतोय असं कंटिन्यू म्हणून करायचा विचार केलेला आहे. आणि तेच आता चालू आहे, बघू आता किती दिवस कंटिन्यू करू शकते मी, कारण की लय वेळेस मी ट्राय केलेला आणि मध्येच सोडलेला आहे बरं का. माझ्यासोबत असंच होत असतं. पण असं आता चला, तुमच्यासोबत पण होतं का असं मला नक्की सांगा तुम्ही. आणि चायचा एक एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना, दररोज विचार करते बरं का चाय नाही पिणं. आणि मी सकाळी पितच नाही आहे चाय, म्हणजे इंटरेस्टच नाही घेते, कारण की सकाळी ते वॉटरमेलन वगैरे खाल्लं ना, चायची तलप लागतच नाही अजिबात. पण मग संध्याकाळी जेव्हा असं दुपारी चालू झालं, म्हणजे 4-5 वाजता ना, लगे माझं डोकं दुखायला लागतंय. आणि मग चाय पिलं की खरं खूप बरं वाटते. मला हे समजत नाही, चाय काय इतकी डेंजर तलप लागली ना त्या चायची, काय आता कसं सोडू मला ते समजत नाही. तुम्हीच सांगा मला आता एखादं सजेशन चांगलं, चाय कसं सोडू. तर असं बघा, आता घर वगैरे व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आता बाहेर पण मी पुसून घेणार आहे. तसं आहे बिल्डिंग साफ करणारी बाई, पण मग कशी आता ती आपल्या दारातले काने कोपरे व्यवस्थित थोडी ना ती पुसणार आहे. त्यामुळे मी ना आपलं व्यवस्थित असं पुसून घेत असते आपल्या दारासमोरच. आणि ह्यांनी बाहेर झाडांना वगैरे पण पाणी टाकलेलं, त्याच्याने ना अजून ते पाणी खाली झालेलं, त्यामुळे म्हणलं चला पुसूनच घेऊ. आणि ते काय आता झालेलं आहे, पुसून वगैरे घेत आहे. आणि कामं माझे झालेले आहेत सकाळचे. कपडे पण धुवून टाकलेले, भरपूर असे होते कपडे, पण ते पण धुवून टाकलेले होते मी, म्हणजे माझे कामं ना बरोबर झालेले. 1 तासामध्ये माझे सर्व हे कामं पण झालेले होते. त्यानंतर ना मी ना पाणी भिजवून ठेवलेलं, आपलं चिया सीडचं पाणी आहे ना, ते मी कंटिन्यू पीत राहत असते. आणि ही बॉटल संपली की पुन्हा एकदा 1 बॉटल भरून घेत असते. तर असं माझं पाणी पिण्याचं पण रुटीन चालू असतं. पाणी जेवढं पिल तेवढं तुम्हाला म्हणजे फ्रेश वाटत राहील बरं का. त्यामुळे पाणी कंटिन्यू पीत चला. पाणी पिल्याने कसं आपल्या शरीरात असं विकनेसपणा वाटत नाही, आणि शरीर पण आपली पूर्ण हायड्रेटेड राहत असते. त्यामुळे ना पाणी कंटिन्यू पीत चला. आता पाणी वगैरे पिऊन झालं, त्यानंतर स्वयंपाकामध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं, मस्त असा मी माझ्यासाठी चिला बनवलेला होता, बघू शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा, तुम्हाला सांगितलं ना मला चायशिवाय होत नाही, तर हेच बघा, चाय आणि मस्त असं क्रिस्पी ब्रेड खाल्लेला मी. आज पण इतकं डोकं दुखतंय, पोट वगैरे दुखते, इतका त्रास होतोय ना खूप जास्त. त्यामुळे ना मला तर आज काय सुचत नाही आहे. आणि आज मी ना दिवसभरातून एकदा जेवली होती बरं का. ते जेवणाचं पण तुमच्यासोबत आज शेअर केलं का नाही लक्षात नाही माझ्या, कारण की ना आज खूपच त्रास होत होता मला, त्यामुळे मी काही एवढं करू शकले नाही व्यवस्थित. आणि एकतर मन पण माझं खूप उदास होतंय आज. तर तुमच्यासोबत पण होतं का असं मला नक्की कळवा. तर आता चला, मी थोडंसं चाय आणि ब्रेड खाणार आहे, आणि संध्याकाळी बघेल खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही.